जोरात नॉन स्टॉप गाडी जाणार आपली आता वाजले 10:30. बघू आपण सकाळी किल्ला पोहोचू. चला आता मग कुठं नाही आता आपण आलेलो आहोत काय मित्रांनो. आता आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँड्रीवर आहे. आता वाजले 2:30. आपण पुण्यातून 10:30ला निघालतो. आपण थांबत नसतो, आपण नॉन स्टॉप जातो. कुठेही थांबत नाही. पेट्रोल टाकायच्या आमचा लेफ्ट साईडला तो दिसतो आपण सातारा कराड कोल्हापूर पासून आलो. माझ्या 3 तासामध्ये रनिंग आपण आता आपण बेळगावच्या पुढं 22 मिळालं. 22 निव्वळ पाणचट चहा आहे, फक्त गरम पाणी, कत्ताच चव नाही. झोप येऊ नये म्हणून येणार. एकदम माडी घालायची, गाडी चालायची, काही होत नाही. काय जाता धुक आहे धुक. कस आहे दुःख दिसते का? काही इकडं थंडी असो पाऊस असो दुःख असतं काय नाही. कसं आहे दुःख बघा. कसं हायवे आहे, हायवे हायवे हायवे. तुम्ही बघू शकताय दुःख काहीच दिसत नाहीये. एवढं दुःख आहे, फुल तुफान दुःख आहे. दिसते का? जणू काय थंडीचे दिवस आहेत तेवढं दुःख आहे. तुफान आहे तुफान. पुढचं काही दिसणार नाही एवढं दुःख आहे तुम्हाला. दिसतं का? डेअरिंग लागते बाबा. ड्रायव्हर होणं सोपं नव्हतं. लोकांना कसं आलं माहिती का? आजकालचं फॅट झालं. फॅट म्हणजे लोकांना मजा वाटते ड्रायव्हर मध्ये. हे असं असते भाऊ. ड्रायव्हर बघ पाठीमागचं काय दिसतंय का? बघ ना काय का काही दिसतंय का? जीव धोक्यात घालून गाडी चालवावं लागते. या टायमाला माल देणं ड्रायव्हरचा धर्म आहे. आणि म्हणजे शब्द दिलाय मी त्या माणसाला की सकाळी तुम्हाला 6पर्यंत गाडी टच करेल. आता एवढ्या धोक्यामध्ये कोणी चालू शकतं का? बघा एकच गाडी चालते, पुढचं काही दिसत नाहीये तरी पण आपण चालतोय का? कारण आपण त्या माणसाला शब्द दिला आहे. आपण एक कमीत कमी 6 वाजेपर्यंत गाडी टच करेल, टचच करणार. आपला शब्द आहे त्याला. लोक बोलतात मजा आहे तुमची, गाडी आहे, घर झालं, मोबाईल ॲपलचा घेतला. हो हे बघ असं आहे. सोपं नाही, कष्ट हो. कष्टाशिवाय काही नाही आहे. पर्यायच नाही कष्टाशिवाय. दुसरा कुठलाच पर्याय नाही. दिसतं का काय तुला? मला तर काही दिसत नाही हो. तरी पण मी जीव मुठीत घेऊन चालतोय. सोपं नाही, सोपं नाही म्हणजे हो त्या अवघड आहे. कष्ट करणं
लय अवघड आहे. बोलणं सोपं असतं, प्रत्येक गोष्ट बोलायला सोपी आहे, ती गोष्ट करायला फार अवघड आहे. मला सांगते आता आपण पोहोचलो टाटा इताची पार्किंग आहे गाड्यांना. गाड्याचे नंबर वगैरे किती लागले गाडी, या गाड्या झाल्यानंतर आपला नंबर येणार. लय कष्ट कला त्या गेटवर हे पेपर एवढा गट्टा आहे, कसा गट्टा यायचा. आता आपण गाडी लावलेली आहे पार्किंगला. आपलेच काही पेपर आले नाही. 10 वाजून 10:30 वाजल्यात. आता म्हणलं थोडंसं काहीतरी पोटाला खावा, खूपच भूक लागते. बाहेर तुफान भूक लागते. तर आता आपण खायला चाललो तर हॉटेलला गेल्या आपण दाखवत नाही. आता आपण नाश्ता करायला इडली भारी इडली पाहिजे. एक प्लेट इडली खाऊ पुरी पाहिजे. एकदा हॉटेलला नाश्ता करायचा. आपण अजून नाश्ता करायला मी तिला प्रत्येक वाईट गोष्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, पण शेवटी तिने मलाच वाईट समजून लांब केलं. तावीज बना के मैं पहनू तुझे दिल घर है. फायनली आपला नंबर आलेला आहे भावांनो गाडी खाली करायला. आणि आता आपण जातो गाडी खाली करायला टाटा हिताची मध्ये. बघा टाटाचे जे आपले JCB JCBचे वगैरे सगळ्या JCBचे सगळं टोटल JCB तयार होते. टाटाची JCB तुम्ही बघता ना, त्या कंपनी आता सध्या आलेलो आहे. नोकरी अशी करायची किंवा काम असं करायचं की फिरणं बी झालं पाहिजे, काम बी झालं पाहिजे, पैसा बी सगळ्यात. कंपनी खूप मोठी आहे. आतमध्ये जायलाच कमीत कमी 8-10 पाऊण तास गेला. आता इथून परत आपण आतमध्ये जाणार आहोत. आता दाखवणार आहे मी JCB कशी बनवतात. फायनल नका लोड घेऊ, मी आहे ना बघणार ते निघायचं ये होईना पाठी देखो. तेव्हा JCB नवीन JCB तिकडे समोर उभा आहेत. एक झूम करू, हे बघा JCB हे कमा आपलं म्हटलं आपलं वाईट का ते समोर दोन वरवाले ते आपण म्हटलं मला काय ऐकलं माहिती. गाडी झाली खाली, आधी बाकी निकाल कसं मी पितो चहा तिलवर. जेवण ते चालतं पण चहा लागतं आपल्याला. यायला लागतं चहा प्यायला, कळलं. ओनली तिलवर झाली बघा खाली झाली. आता खाली आपली गाडी. आता मी बाहेर काढणार. आता मी पूर्ण बॉक्स मटेरियल चेक व्हायला कम से कम एक ते 1.5 तास आपली बॉक्स आणल्या चेक करणार. नंतर आपल्या म्हणणार या पोच घेऊन जा चलो. झाली बघा आता. हाय मित्रांनो, आता आपली गाडी खाली झालेली आहे. आता आपण सर्व्हिस सोडून आलो होतो. आता आपण पुण्याच्या दिशेनं हवेला लागणार. बॅक टू होम. आपण धारवाडच्या बाहेर आलेलो आहोत. आता आपण पुणे बँगलोर हवेला लागणार आहोत. हा दिसतोय तो उजव्या साईडला माझ्या पुणे बँगलोर हवे. चला तर माझा पुण्याला जाऊ. मला व्हिडिओ आवडले तर लाईक नक्की करा. काही शंका असेल तर कमेंट नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. आता लागणार हायवे. काय हायवे आता आपल्याला जवळपास 70 किलोमीटर मांडी घालून बसलं तरी चालते. थोडा सुपरफास्ट हायवे. नाद नाही करायचा नाद. आता एकदा गाडी डबल आपला टाकली 5 गेअरवर काढायचाच नाही. जेव्हा टोल नाका येईल
त्यावेळेस गिअर चेंज करायचा, तोपर्यंत गिअर चेंज करायचा. आता हा टोल नाका 40 किलोमीटरपर्यंत टोल नाकाचा नाही आहे, म्हणून आता टोल नाकापर्यंत आपण टॉप गाडी जाणार, कुठेही थांबणार नाही, कुठेही नाही काही नाही. आता चहा घेतलेला आहे, त्यामुळे आता नॉनस्टॉप गाडी जाणार पुण्याला, ऑन द वे फॉर्म पुणे. काही काम असेल तर नक्की SMS करा, आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा. कमेंट चांगली करा, जेणेकरून उत्साह मिळेल, जेणेकरून माणूस दोन जाणार नाही अशी कमेंट बिलकुल करा. ओके बाय, चलो. बच्चे ती एवढी मोठी आहे, 2 गट पण समजतात. पहिले खाली खासबाग दिसता येईल, काहीच ना दुसरी होती. म्हणून आता आपण मागवलं स्पाईस, पैसा द्यायचा आहे, फुकट नाही. पैसा पूर्ण वसूल झालाच पाहिजे. चिकन मसाला 75. तर मी आपण निघालो जेवण करून. धाब्याचं नाव आहे हॉटेल नाही, मुल्ला धाबा, ओल्ड मुल्ला धाबा, ओल्ड न्यू नाही, ओल्ड मुल्ला धाबा नाव आहे. बघायचं सगळ्या गाड्या थांबतात, सगळ्या जास्त बारीक सारीक सगळ्या मोठ्या ट्रक बिल सगळं थांबतात. बघा नाव बघा, ओल्ड मुल्ला. पोलीस आले पण रोडच्या गाडीला काय करत नाही. आता हा नंबर आला म्हणजे आपल्या पाठी मागवला काय वाटलं ते काय माहिती. तो माझं नाव बघा, ओल्ड मुल्ला धाबा. 9 तास धाबा चालू असतो. बघा काय माहिती. जेवढे पण व्हिडिओ आहेत, एका व्हिडिओमध्ये पण BMW, ऑडी, स्कॉर्पिओ सगळ्या आल्या का हो. MS सोडून एक पण नाही आली. आता आपण आलो कराड. जाम आहे, ट्रॅफिक जाम असं करायचं आहे आम्हाला. रोड नाही, एक आपली गाडी मोठी, एकाला टाकी निघाली. काय दम निघाला बाबा. चला आता आलो कराड. 8:30 वाजल्यात, 9:30 11 घरी जाऊ. चला चलो पुणे. आता आपण आलो आपल्या घरी. साडे 11 वाजले. साडे 11 वाजता आपल्या घरी आपण पोहोचलो. आता
झोपायचं नाही बरं. आता झोपायचं किती 3 तास, ओनली 3 आवर्स. परत सकाळी उठून परत ड्युटीला, परत म्हणजे रांजणगाव ट्रिप आपल्याला माहिती ना, डेलीचं रुटीन रांजणगाव.